आता यानंतर आपण ब्लश यूज करणार आहे. ब्लश मी युरोप गर्लचं यूज करते. खूप शाईन येतो, स्किन ग्लो करते, त्यासाठी ब्लश आयब्रो डिफाईन करू आपण. आयब्रोला एकदम छान असा शेप येतोय आता. दोन कलर मिक्स घेतले, एक ब्राऊन आणि ब्लॅक. डायरेक्ट डार्क पण दिसणार नाही आणि ब्राऊन पण दिसणार नाही. मिक्स केल्यावर नॉर्मल नॅचरल आयब्रो दिसते. त्यानंतर मी कन्सिलर घेतलं आहे आय मेकअपसाठी. फिनिशिंग खूप छान येते जर आपण कन्सिलर आय मेकअपसाठी यूज केलं तर. लूज पावडर जास्त का लावलं आहे, आपण जे आय मेकअप करताना जे प्रोडक्ट खाली पडतं ना ते स्किनमध्ये आपल्या प्रोडक्टमध्ये नको लागायला, म्हणून आपण लूज पावडर एक्स्ट्रा लावतो खाली. मग ते नंतर आपण साफ करून घेतो, म्हणजे वरच्यावरती राहतं प्रोडक्ट पडलेलं. ब्रश आय मेकअप करताना राऊंड घ्यायचा, त्याच्याने प्रोडक्ट व्यवस्थित ब्लेंड होतं. आउटर आणि इनर कॉर्नरला पण डार्क शेड देऊ. आणि माझ्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रोडक्ट पण सांगेल, कुठले प्रोडक्ट कधी यूज करायचे. लाईक आणि शेअर नक्कीच करा. असेच नवीन व्हिडिओ घेऊन येईल तुमच्यासाठी.